ताई तुम्ही निवेदन करा. हेमलता बाळासाहेब मगर यांनी उरुळी कंचन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. यामध्ये त्यांची कन्या दीप्ती हिचा विवाह 25/12/2019 रोजी रोहन चौधरी यांच्याबरोबर सोरतापडी करून दिला होता. लग्नानंतर 1 वर्ष व्यवस्थित तिला नांदवत 1 वर्षानंतर माहेरवरून पैसे आणावेत, त्याचबरोबर व्यवसायासाठी पार्टनरशिपमध्ये घ्यावं आणि पहिली मुलगीच झाली या सगळ्या कारणावरून सातत्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. दीप्तीने अनेक वेळा या संदर्भात आईकडे तक्रार केली होती की माहेर सासरची लोक त्रास देतात आहेत, पण याच्यामध्ये तिला समजून सांगणं किंवा तिचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून कायम ती तिथं राहत आली. आणि या सगळ्या गोष्टींची परिणिती म्हणजे 25 तारखेला सायंकाळी सासरच्या या सगळ्या लोकांच्या त्रासाला कंटाळून, तो शारीरिक असेल मानसिक असेल, सातत्याने माहेरवरून केलेली पैशाची मागणी असेल, यावरून दीप्तीने राहत्या घरी आत्महत्या केली. खरं तर ज्यावेळेस मला ही घटना समजली, निलेशजी मगर आहे, दीपकजी मगर आहेत, हे सातत्याने खूप वर्षापासून एक संपर्क असल्यामुळे त्यांनी तातडीने संपर्क केला. त्यावेळेस DYSP तडस यांच्याशी मी फोनवरून संपर्क करून यामधले जे 4ही आरोपी होते म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा हे 4ही फरार होते. त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही. पोलिसांना देखील मी त्या पद्धतीने सूचना दिल्या की आपण विशेष तपास पथक या आरोपींच्या शोधासाठी पाठवावेत. आणि पोलिसांनीसुद्धा मला सांगितलं की आम्ही आज रात्रीपर्यंत या 4 आरोपींपैकी एक तरी आरोपी आम्ही शोधूच. आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली. त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे. अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून फोडून काढू. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मी मगर कुटुंबियांची भेट घ्यायला आले. यामध्ये आमची मेडिकल टीमसुद्धा उपस्थित राहिलेली आहे. त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं. खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे. आणि तरीसुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं. तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे, याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असतील आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे. यामध्ये आमचा जिल्हा महिला बालविकास विभागसुद्धा आहे. खऱ्या अर्थानं समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो की मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, पण केवळ मुलगी आहे म्हणून तिचा छळ करणं, अशा सगळ्या अतिशय अमानवी कृत्य या चौधरी परिवाराने दीप्तीसोबत केलेले आहेत. त्याच्यामुळे यामध्ये जो गुन्हे दाखल झालेले आहेत, उरुळी कंचन पोलीस स्टेशनमध्ये BNS अंतर्गत 80-108 85 89 352 351 3 115-2 आणि 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोपींना अगदी शेवटच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची कारवाई करण्यात येईल. यामध्ये राज्य महिला आयोग स्वतः लक्ष घालत आहे. त्याचबरोबर एक जनजागृती मोठ्या प्रमाणात आजही समाजामध्ये होणं फार गरजेचं आहे. मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे, आपण सासरी जेव्हा मुलीला पाठवतो तर खऱ्या अर्थाने आम्ही महिला भगिनी संसार इतक्या काटकाळजीने करत असतो की बाजारात गेल्यानंतर कोथिंबीरची जुडीसुद्धा 4 वेळा भाव करून कमी करत असतो. इथं तर लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती जेव्हा मुलगी उभी असते तेव्हा तिच्यासाठी कोणीतरी लिलाव मांडते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते आणि सहजासहजी आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टी स्वीकारत जातो. त्याच्यामुळे मुलगी सासरी जेव्हा पाठवतो तेव्हा खऱ्या अर्थानं सासरच्या लोकांनी त्या मुलीबरोबर लग्न केले का आपल्या पैशाकडे पाहून पैशाबरोबर लग्न केले हा प्रश्न पडतो. आणि अशी माणसं समाजामध्ये विकृत प्रवृत्तीने वावरतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची भूक कधीच भागणारी नसते. म्हणून मला या निमित्तानं माझ्या तमाम महिला भगिनींना आव्हान करायचं आहे की बाईपणाची लढाई आपण सगळेजण लढलो आहे, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधानाची घटना, कलम, कायदा यासाठी दिला आहे की तू माणूस म्हणून जग. आणि म्हणून आता आईपणाच्या लढाईमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पुढे येऊन सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीला आवर्जून सांगितलं पाहिजे की तू जर सासरी नांदत असेल, तुला त्रास होत असेल तर माहेरची दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे, तू कधी ये, तुझ्या लढ्यासाठी आम्ही समर्थन करू. आणि म्हणून
तिच्याबरोबर उभी राहण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे. त्या अशा घटना खरं महाराष्ट्राचे कायदे इतके स्ट्रॉंग आहेत, भारतातल्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे हे कडकपणे अंमलबजावणी केली जातात, पण आम्ही खऱ्या अर्थानं याला जाब कधी विचारणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे, ज्या वेळेस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात त्यावेळेस तुम्ही घरातून सुद्धा 112 क्रमांकावरती तक्रार देऊ शकता. नवीन कायद्यानुसार ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता, जी गोपनीयता ठेवली जाते. बीट मार्शल दामिनी पथक भरोसा सेलमध्ये सुद्धा काउन्सलिंग करून त्याच्यासाठी तोडगा काढला जातो. वन स्टॉप सेंटर म्हणजे एका छताखाली वकील देणं, मेडिकल करणं आणि या सगळ्या कायद्याच्या प्रक्रियेमधून पार करण्यासाठी त्या संबंधित महिलेला मदत केली जाते. असे 5 ते 6 व्यासपीठं ही केवळ कौटुंबिक हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्यासाठी महिलांसाठी उपलब्ध आहेत. म्हणून आपल्या माध्यमातून मला आवर्जून आव्हान करायचं आहे की असा कुठेही अजूनही तुम्हाला महिला भगिनींना त्रास होत असेल तर जरूर या सगळ्या ठिकाणी आपण तक्रार नोंदवावी. ही पोलीस यंत्रणा असेल, त्या पोलीस यंत्रणेबरोबर काम करणारे काउन्सिलिंग सेंटर असेल, जिल्हा महिला बालविकास विभाग असेल, हे आपल्या मदतीसाठीच आहेत. आणि या संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू, हे निश्चितपणाने मी मगर कुटुंबियांना सांगते. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. पोलिसांवर आरोप केले गेले की 5.5 तास त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला गेला, तर त्यात तुम्ही काही माहिती घेतली का? त्यात तुम्हाला काही तथ्य आढळलं? याच्यामध्ये खरं पोलिसांकडे मी या सगळ्या गोष्टींची चौकशी केलेली आहे, पण जो सुरुवातीचा कालावधी असतो तो डेड बॉडी हॉस्पिटलला ठेवून त्याच्यानंतर गुन्हा दाखल करणं या कालावधीमध्ये गेलेला आहे. याच्या संदर्भात सविस्तर आपल्याला DYSP तडस सर सांगते. गर्भलिंग निदान केलं, बळजबरी असाही एक मुद्दा त्यात होता, तर त्या संदर्भानं काय नेमकी तपशील तुमच्याकडे आलेले आहेत, त्यात काही तथ्य आहे? याच्यामध्ये गेली 4 वर्ष राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नात्याने काम करत असताना आम्ही गर्भनिधन PCPNDT ॲक्टनुसार धडक कारवाई करण्यावरती फार मोठी मोहीम राबवलेली आहे. पण अजूनही शोकांतिका ही आहे की मुलगी नको आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर तिचं ॲबॉर्शन झालंच पाहिजे, ही मानसिकता समाजाची का बदलत नाही? आणि याच्यामध्ये कुठेतरी आम्हीच आहोत. एका मुलीचा जन्म असून सुद्धा म्हणजे मुलगी म्हणून आम्ही जेव्हा जगतो, एक स्त्री म्हणून जगतो, एक बाई म्हणून जगतो, तरीसुद्धा एका मुलीचा जन्म आम्हाला नको असतो. त्याच्यामध्ये कुठली तरी सासू असते, कोणतरी नणंद असते, कोणीतरी आई असतं. आणि म्हणूनच ही समाजाची मानसिकता जर बदलायची असेल, कायदा आहे PCPNDT ॲक्टनुसार कडक कारवाई होते. या घटनेमध्ये सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून तिला त्रास दिला जातो आणि दुसऱ्या मुलगी डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिचं ॲबॉर्शन केलं जातं. अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे. विद्येच्या बाहेरघरामध्ये आम्ही राहतो, आजही सुशिक्षित म्हणून घेतो, पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सुशिक्षित कोणत्या मानसिकतेतून झालो आहे? अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो. आणि म्हणून समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढावं लागेल. हे सगळं करत असताना कायदे आहेत, आमच्यासाठी फार मोठे कलम आहेत, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, पण अजून आमची मानसिकता बदलत नाही आहे. म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी आता आपल्या स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे. मी जर केंद्रबिंदू असेल तर हा परीघ पूर्ण करण्यासाठी मला समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यायला पाहिजे. हा शपथच आज आम्ही महिला भगिनी घेऊ. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाची मानसिकता, समाजामधली जनजागृती आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत यासाठी केवळ शासकीय पातळीवरती कार्यक्रम करून ते कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणं नाही, तर मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. आणि ही बदलाची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. ताई, तुम्ही म्हणताय की दामिनी पथक आहे, हेल्पलाईन नंबर्स आहेत, पण आपण जर पाहिलं तर वैष्णवी आगवणे प्रकरणात सुद्धा अनेक अशाच गोष्टी झाल्या. चार्जशीट दाखल झाला, आरोपींना अटक झाली. याच्यातही आरोपींना अटक होईल, कोर्टाचे दरवाजे खोलले जातील. पण नेमका कायद्यामध्ये आपण कधी बदल करणार आहोत? कायदा कधी पारित होणार आहे? केंद्र सरकारमधनं कायदे पारित होतात, मात्र राज्य शासनाकडनं या सगळ्या बाबतीच्या शिफारसी कधी होणार आहेत? कारण आता या सगळ्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने राज्यात आणि संपूर्ण ठिकाणी वाढताना 2 जुलै 2025 रोजी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला आणि हा BNS अंतर्गत आणलेल्या 3 कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यांमध्ये होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कायदे लागू करण्यात आले. हे लागू करत असताना ज्या पद्धतीने मी आत्ता सांगितलं की DV केस जर होत असेल किंवा घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या महिलेने घराच्या बाहेर सुद्धा जाऊन तक्रार दाखल करण्याची भीती वाटत असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकते. आणि ऑनलाईन पद्धतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीररित्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करत असताना तिला संरक्षण देणं
ही सगळी प्रक्रिया नवीन कायद्यामधली आहे. त्याच्यामुळे BNSच्या अंतर्गत जर आरोपी आणि त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत असताना दोषारोपपत्रासहित त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचे अनेक कलम यामध्ये दुरुस्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे गेल्या वर्षी हे कायदे सगळे दुरुस्त झालेले आहेत. इतकंच काय, हे दुरुस्त झालेले कायद्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही स्वतः या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत BNSच्या अंतर्गत या कायद्याची अंमलबजावणी आपण कशी करावीत. त्याच्यामुळे आत्ता जे कायदे आलेले आहेत हे नवीन कायदे आहेत आणि अतिशय कडक असे हे कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी ही निश्चितपणाने होईल आणि होत आहे. त्याच्यामुळे जर कुठे असं वाटत असेल, मला निश्चितपणाने अर्जदारांनाही आवर्जून सांगायचं, याच्यामध्ये जर कोणालाही असं वाटत असेल की यामध्ये पोलिसांची कुठं हलगर्जीपणा होतोय, बेफिकिरी होतोय, दुर्लक्ष होतंय, तर राज्य महिला आयोग तुमच्यासोबत आहे. ताई, तुम्ही आता परिवाराची भेट घेतलं, काय परिवाराचं म्हणणं होतं? आई बाबांशी बोललात, काय त्यांचं म्हणणं होतं? काय शास्त्रज्ञ लोक त्यांनी कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला का? कारण ते पदावर होत्या, सरपंच होत्या तिच्यापासून, यांनी कधी कॉन्टॅक्ट केलाय का आणि त्यांच्याकडे काय सांगण्यात आलं? भाजपच्या पदाधिकारी तुम्ही सांगा की फॅमिलीनी काय तुम्हाला कॉन्टॅक्ट? खरं तर ह्या फॅमिलीचे निलेश दादांच्या माध्यमातून आमच्या अनेक वर्षापासूनचे रिलेशन असल्यामुळे तातडीने त्यांनी जी घटना घडली ती सांगितली. ज्यामध्ये मुलीच्या बाबांनी मान्य केले की तिने खूप वेळा आमच्याकडे तक्रार केली, पण आम्ही कधीही ती तक्रार आम्हाला पोलिसांकडे सांगावी किंवा न्याय मागावा यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही. तो आम्ही करायला पाहिजे होता. खरं तर तुम्ही मानसिकता आता समजून घेते, कुठल्याही आईचं लेकरू अशा पद्धतीने जातं तेव्हा प्रचंड वेदना होतात. त्याच्यामुळे निश्चितपणाने यामध्ये मी परत एकदा आवाहन करेल की अशा घटना जेव्हा सासरी राहणारी कोणतीही लेक माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास होतोय सांगत असेल, तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल, जी मी परत सांगते, याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करता तेव्हा ती गोपनीय राहते, ती कोणालाही समजत नाही, पण किमान तक्रार दाखल करा, त्याच्यावरती निश्चितपणाने आपल्याला तोडगा काढता. असं म्हणलं जातं की राजकीय दबाव येतोय, राजकीय दबावापोटी पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई सत्ताधारी आमदारांनी राजकीय दबावातून त्या दिवशी कात्री टाकलेला आहे. असं काही असेल तर मी जरूर माहिती घेईल, पण मी पोलिसांना देखील विचारलं, याच्यामध्ये राजकीय दबाव हा पोलिसांवरती कोणताही नाही, कुणाचाही राजकीय फोन आलेला नाही, म्हणजे मी विचारलेल्या माहितीप्रमाणे, पण तरीसुद्धा अजून त्याच्या संदर्भात मी माहिती घेईल आणि कोणीही याच्यामध्ये राजकीय दबाव आणू शकत नाही. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे त्याच्यावरती कारवाई करावी असं सूचना या पोलिसांना दिलेल्या आहेत. या सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न असेल, आता अटक होईल, गुन्हे दाखल होतील, दोषारोपपत्र होईल. हगवणी प्रकरणाच्या वेळी म्हटलं गेलं की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे, त्याचं काय झालं आता तुम्ही सगळेजण जाता, त्याचं काय स्टेटस आहे हे सुरुवातीला सांगा आणि या केसमध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहात जेणेकरून हगवणी कुटुंबाला किती वर्ष किती महिने झाले तुम्ही पाहतोच आहे, ती त्यांच्या वाट्याला येणार आहे का? मला असं वाटतं की त्या केसमध्ये आरोपी सगळे अटक आहेत. या सगळ्या मध्ये इन्व्हेस्टिगेशन, तपास आणि फॉरेन्सिकचा अहवाल हे सगळे सादर होऊन कायद्याच्या चौकटीतून ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत असते आणि हे प्रत्यक्षदर्शी आपण सगळेजण पाहत आहे, आपल्यालाही त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना काल अटक केलेली आहे. 2 दिवसात विशेष पथक नेमलेले आहे, ज्याच्यामध्ये उर्वरित 2 आरोपींना देखील अटक केली जाईल आणि ज्या 2 आरोपींना 31 तारखेपर्यंतची PC आहे. अनेक प्रश्न या सगळ्यांच्या मनामध्ये देखील आहेत की संबंधित म्हणजे दीप्तीचा मोबाईल असेल किंवा अजून काही तिची सुसाईड नोट कुठे आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. पण ज्या नवरा आणि सासूला 31 तारखेपर्यंतची PC आहे त्यांच्याकडून सुद्धा ही सगळी माहिती घेतली जाईल आणि आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील, त्याची शाश्वती आम्ही देऊ. त्यांना 2 वर्षाचं बाळ आहे, त्याच्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आलाय का? त्याची कस्टडी आणि बाकी सगळ्याचं काही ठरवलंय का? कुटुंबियांनी काय सांगितलं त्याच्याबद्दल? बाळ आता कुटुंबियांकडे ते घेऊन आलेले होते, त्यांच्या नातेवाईकांनी बाळ त्यांच्याकडे दिलेले आहे. ही हुंडाबळीची केस आहे किंवा गर्भपाताची किंवा एकूण त्या सातत्याने मुलीला त्रास दिला जातो की तिकडचे पैसे आण हे काय प्रकारे मिळतात? चंद्रकांतजी, मी आता तुम्हाला सगळे डिटेल्स सांगितले, जी FIR झाली, अजूनही आपल्याला तपासामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजतील. आईवडिलांनी ज्या पद्धतीने तक्रार केली आहे, मला बाकीच्यांनी त्यांचे बंधू बरेच या ठिकाणी आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पूर्ण तपासामध्ये आपण नमूद केलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की अजूनही त्यावेळची मानसिकता थोडीशी वेगळी असते की सगळ्या गोष्टी आठवत नाही किंवा बराच ताण असतो, पण मी त्यांनाही सांगितलं, बाबांनाही सांगितले की अजूनही तुम्हाला असं काय वाटलं की कधी दीप्तीने तुम्हाला काही सांगितलं असेल, काही पुरावे असतील किंवा अजून काही सांगायचं असेल तर ॲडिशनल म्हणून आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये गुन्हे नोंद करून देऊ आणि सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस तपासामध्ये आपल्याला सांगता येणार नाहीत. अजून 2 आरोपी आणि ते सगळा तपास सुरू होत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतील. मला असं वाटतं की आजच सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यापेक्षा
साधारणतः गुन्हे कोणते नोंद झालेले आहेत, आरोपी अटकेत आहेत आणि ही सगळी प्रक्रिया मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. अजून काही 2 आरोपी अटक झाल्यानंतर अजूनही बऱ्याच इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही गोष्टी समोर येतील, त्या निश्चितपणाने मी तुमच्यासमोर काही या प्रकरणाला पॉलिटिकल इंटरव्हेन्शन अजिबात आणायचं नसलं तरी सुद्धा जे आरोपी आहेत ते एका गावच्या सरपंच आहेत आणि सरपंचाकडनं जर असं वागणं होत असेल तुम्ही सुद्धा एक राजकारणी आहात आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या बाबत एक ठोस भूमिका एक पक्षाच्या नेत्या म्हणून समोरच्या आरोपी ज्या सरपंच आहेत त्यांच्यावर सुद्धा घेतली पाहिजे असं वाटतंय. त्या ज्या वागलेल्या आहेत म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली ते अत्यंत चुकीचं आहे किंवा दीप्तीच्या आईने सुद्धा मला मगाशी काही गोष्टी सांगितल्या त्या अत्यंतच अमानवीय आहेत, निंदनीय आहेत, चुकीच्या पद्धतीने आहेत. शेवटी लेकीला जसं सांभाळतो तशा पद्धतीची मानसिकता सुनेच्या बाबत असली पाहिजे. पण जे घडलं आहे ते चुकीचं घडलेलं आहे आणि अशी ही मानसिकता कोणाची असू नये असं मला मनापासून वाटतं. ज्या ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी झालेली आहे त्या डॉक्टरांवरती कारवाई आमची मेडिकल टीम या ठिकाणी उपस्थित होती. आमची PCPNDT ॲक्टची समितीसुद्धा होती. त्यांना देखील त्या आताच आरोपीला खरं तर ज्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं केलं आहे तर पोलिसांची टीम त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली आहे. आत्ता आरोपीला स्वतः तिथे नेलेलं आहे आणि ह्यामध्ये आमची मेडिकल टीम सोबत गेलेली आहे. त्याच्यामुळे हे कधी घडलं, कसं झालं, त्याच्यामध्ये किती जणांच्या सह्या होत्या आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्यासमोर येईल. तातडीने आम्ही संबंधित डॉक्टरांवरती कारवाई करूच, पण अशा घटना घडूच नाही त्याच्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता आपण एक मानसिकता ठेवून खरं या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जाऊन लढलं पाहिजे असं मला वाटतं. हे पुण्यात असे अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहेत, त्या सगळ्या सेंटर्सची पुन्हा एकदा चौकशी करणार का, त्यांची माहिती मागवणार का? मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही पब्लिक हिअरिंगला जातो त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये CHच्या माध्यमातून आम्ही सूचना देतो आणि धडक कारवाई केलेल्या आत्तापर्यंतच्या आणि केसेस आमच्याकडे आहेत. जिथं जिथं आम्हाला साधा मेसेज जरी आला तरी त्या मेसेजच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करतो. त्याच्यामुळे हे जर कोणी करत असेल आणि याच्यामध्ये कुठली लिंक असेल तर त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल. आपल्याकडे सुद्धा काही माहिती असेल तर आमच्याकडे पाठवून द्या. केवळ पुण्याचीच नाही, पुण्याच्या आसपासची असेल, महाराष्ट्राची असेल, कुठलीही असेल तर त्याच्यावरती आमच्याकडून कारवाई केली जाईल. काय कारवाई केली, किती अटक केली, बेसिक एक मिनिट ते असं हो हो बाय काय कारवाई सर, उर्विकांच्या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली होती. काय या सगळ्या प्रकरणी तुम्ही कारवाई केली आहे, कुठंपर्यंत तपास आलाय, किती आरोपींवर गुन्हा दाखल आणि किती आरोपी अटकेत? उर्वी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 22/2026 याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आणि फिमेल फिटिसाईड या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि डावरी डेथ याचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर झाल्यापासून तपासाचे जे पैलू आहेत, पॅरामीटर्स आहेत, तर त्या अनुषंगानं घरजडत्या असतील, 2 आरोपींचं अटक असेल, त्याच्या व्यतिरिक्त PCPNDT ॲक्टच्या ज्या हे आहेत, जे ऑफेंडर्स आहेत त्यांना शोधण्यासाठी त्या अनुषंगानं आरोपीकडून चौकशी चालू आहे आणि या गुन्ह्याचा तपास जरी प्रायमरी स्टेजला असला तरी यामध्ये भविष्यात जे 2 राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडूनही इतर पुरावे गोळा करून एक परिपूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये पाठवू आणि त्या अनुषंगानं जी काही लीगल कोर्स आहे किंवा जी लॉफुल ॲक्शन आहे ते आम्ही नक्कीच घेऊ. याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की जे आपल्याकडं नवीन कायदे या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे त्यामध्ये चॅप्टर 5 हा पहिला पिनल चॅप्टर जो आहे BNSमध्ये तो फक्त महिला आणि मुलांसाठीच नवीन कायद्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे पहिली शिक्षणाची सुरुवातच महिलांपासून म्हणजे विमन फर्स्ट या पद्धतीनं नवीन कायदे डिझाईन केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे जे घटक पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हते ते घटकसुद्धा आता नव्यानं इन्क्लूड केलेले आहेत. जसं की काही ठिकाणी रेपच्या घटना होतात विथ कन्सेंट बट विथ अ प्रॉमिस टू मॅरेज अशा पद्धतीचे गुन्हेसुद्धा त्या ठिकाणी संहितेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आपण जे कोणी नागरिक असतील किंवा या ठिकाणी अशा कोणी पीडिता असतील तर त्यांनी स्वतः पुढं येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी कायदे एवढे स्ट्रॉंग आहेत की त्यांनी जर त्याचा आधार घेतला तर नक्कीच अशा पद्धतीचं कृत्य करणारे जे नराधम आहेत त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीची कारवाई हे पोलीस करू शकतात. फक्त त्यांनी समोर येणं गरजेचं आहे कारण हे जे गुन्हे आहेत ते एका व्यक्तीविरुद्ध होतात. ज्या ठिकाणी राज्याविरुद्धचे गुन्हे असतात त्या ठिकाणी आम्ही सुमोटो इंटरव्ह्यून करू शकतो, परंतु अशा केसमध्ये
मला असं वाटतं की सर्व माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांनी समोर आलं पाहिजे. डावरीच नव्हे तर अशा पद्धतीचं इन्फंटिसाईड किंवा कुठल्याही पद्धतीचा जो जोर जुलूम आणि जबरदस्तीचा प्रकार आहे तो निदर्शनास आणून दिला तर आम्ही त्यावरती कठोरातली कठोर कारवाई करू. सर, जे अटक केले ते कोण? आरोपींना जे अटक दोन केले ते आरोपींना कोण? कुठून अटक केलेली आहे, त्यांचा रोल काय आहे, प्रायमाफेसी म्हणता येणार नाही आता जर त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. पीसी तुमच्याकडे आहे, रोल काय एस्टॅब्लिश झाला या दोन्ही आरोपी आणि नातं काय? मुख्य आरोपी पीडितेचा नवरा आणि पीडितेची सासू हे 2 आरोपी सध्या ताब्यात आहेत आणि पीडितेचा सासरा आणि दीर हे 2 फरार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी शोधण्यासाठी आम्ही विशेष पथक इन्क्लुडिंग LCBची टीम, आमची पोलीस स्टेशनच्या टीम्स त्या ठिकाणी वर्कआउट करत आहेत आणि त्यांचा जो रोल आहे तो आता प्रायमरी स्टेजला जी इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये आम्ही इन्फंटिसाईड किंवा फिटिसाईड या अनुषंगानं त्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत त्या अनुषंगानं पुरावा गोळा करणं, डावरीच्या अनुषंगानं जे फिर्यादी आणि घर जडतीतून काही कागदपत्र मिळाले आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांना डावरीसाठी जे काही उद्युक्त केलेलं आहे त्या अनुषंगानं पुरावे गोळा करणे आणि तिला जो मानसिक त्रास झालेला आहे त्याच्या अनुषंगानं तिचा मोबाईल आहे त्याच्यातून डेटा रिट्रीव्ह करणे आणि इतर जे काही तांत्रिक ज्या गोष्टी आहेत बऱ्याच तपासाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू आणि त्या अनुषंगानं एक चांगलं चार्जशीट त्या ठिकाणी कोर्टामध्ये फुटू. कुठून अटक केली, अटक कुठून केली आणि त्या दोघांचा काही तपास लागला का दुसऱ्या दोघांचा? दुसऱ्या दोघांचा तपास सुरू आहे. आज उद्या 2 दिवसामध्ये तेही आरोपी अटक होऊन जातील. लोकेशन सांगा ना. लोकेशन माहीत नाहीये, त्यांचे मोबाईल बंद आहेत. आम्हाला माहीत असतं तर अटक केलं असतं ना. त्यांना अटक केली, त्यांना अटक केली. घरून केली, ते- बाहेर- कुंजीरवाडीच्या अलीकडून अटक केलेलं आहे सासू आणि त्यांना. नवरा कुठे होते जेव्हा तुम्ही अटक केली तेव्हा? कुंजीरवाडीच्या जवळून आम्ही त्यांना अटक केलेलं आहे, नवरा आणि सासू यांना. डॉक्टरांवर काही आपण चौकशीसाठी हे डॉक्टरांच्या चौकशीसाठी आमचे तपास अधिकारी हे त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेलेले आहेत. आता ते झालेली घटना आहे त्या अनुषंगानं तपास चालू आहे तर त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे काही फॉर्मॅलिटीज कुठल्याही ठिकाणी टर्मिनेशन जर करायचं असेल तर त्या फॉर्मॅलिटीज असतात आणि त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स चेक करून त्या अनुषंगानं ज्यांचा रोल आहे ते सर्व लोक आणि मेडिकल जे कुठलंही हॉस्पिटल आहे त्यांचा रोल डिफाईन करून त्यावरती कारवाई करण्यात येईल. तर अशा केसमध्ये पुढे नंतर काय होतं, कोर्टात बहीण भावाच्या हिश्श्याचं वादाचं त्याला स्वरूप दिलं जातं आणि डावरीचं कलम वीक करण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यावर कसं करता? हे डावरीचं कलम वीक करण्यात मी आता कोर्टाचं हे कोर्टाच्या बद्दल बोलू शकत नाही, परंतु डावरीच्या अनुषंगानं आणि फिमेल फिटिसाईडच्या अनुषंगानं जे पुरावे आहेत तर ते जर मला असं वाटतं की ते स्ट्रॉंगली पुट केलं तर ते कोर्ट त्याच्यावरती ॲप्रिशिएट करू शकतो. दोघं जणांना जे सापडले ते आज त्यांना जे सहकार्य करतात त्यांच्यावर पण कारवाई 2 दिवसात ते अरेस्ट होतील. तुम्ही काय त्यांना जे सहकार्य करतात हां त्यांना जे सहकार्य करतात ना त्यांच्यावर पण कारवाई आपण काय करतो की अरेस्ट करण्यासाठी जे प्रयत्न आहेत पहिल्या जर 4 दिवसात जर आम्हाला ते अरेस्ट नाही झाले तर मग त्यानंतर आम्ही त्यांना हे करतो की ते जे त्यांना माझ्या घरात बसलं ते आता तुम्ही जे मदत करणार आहे त्यांना काय जे करणार? मदत करणार आहे जे सहकार्य करतायत त्यांचा रोल बघून आपण त्याच्यावरती कारवाई करू ना. सुदर्शन चौधरी त्यांना पूर्ण मदत करतो. सुदर्शन चौधरी ठीक आहे. तुम्हाला जर माझी माहिती असेल ना तुम्ही द्या, आम्ही त्या अनुषंगाने check करू. घडल्यानंतर 15-20 लोकांना ज्यांच्याकडे तुमचं असं म्हणणं आहे त्यांचे आम्हाला लोकेशन द्या, त्यांचं माहिती द्या, आम्ही त्यांचंही मोबाईल बघून चेक करू, त्यांचे घर पण चेक करू.